गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढतच चाललाय. अवघ्या आठवड्याभरात घोडा आणि माकडावरील हल्ल्याची घटना ताजी असताना सोमवारी कुत्र्यांच्या कळपाने सुंदरबागेत एका मांजरावर हल्ला करून त्याची चिरफाड केल्याची घटना घडली. या भटक्या कुत्र्यांचा महानगरपालिका प्रशासनाने वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र जावळे व परिसरातील गाळेधारकांनी केली. महापालिका मालकीच्या सुंदरबागेत दुपारच्या सुमारास एक मांजरावर 5 ते 6 कुत्र्यांनी हल्ला केला. मांजराने त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी बरीच धडपड केली, पण चहूबाजूंनी घेरत मांजराला पकडून त्याची चिरफाड करण्यात आली. ही घटना लक्षात आल्यानंतर तेथील गाळेधारकांनी कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न केला, पण कुत्र्यांनी हल्ला सुरूच ठेवला होता. अखेर याबाबतची माहिती माणुसकी फाउंडेशनचे रवींद्र जावळे यांना देण्यात आली. त्यावेळी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत कुत्र्यांच्या हल्ल्यात मांजर गतप्राण झालं होतं. लहान मुलांसह महिला या ठिकाणी विरंगुळा व मनोरंजनासाठी येत असल्याने सुंदरबागेत नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चाललाय. यापूर्वी एका महिलेवर कळपाने हल्ला करून वृद्धेचा बळी गेला होता, तर काही दिवसांपूर्वी एका घोड्यावर व माकडावर हल्ला करून त्यांचे लचके तोडले होते. त्यामुळे ही कुत्री आता माणसांवर कधीही हल्ला करतील. बागेत विशेषतः लहान मुलांची गर्दी असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रवींद्र जावळे व गाळेधारकांनी केली. यावेळी उपस्थित चैतन्य चव्हाण, ऋषिकेश सातपुते, ओंकार सुतार, सतीश नायडू, दीपक खटावकर, स्टीफन आवळे, महेंद्र कुरणे, रणजित कोळी, प्रशांत अवताडे, रोहन सिद्धुनेलेकर, अजय राठोड, श्रवण नायडू यावेळी उपस्थित होते. आज इचलकरंजी महानगरपालिका सुंदरबाग या ठिकाणी आज माणुसकी फाउंडेशनला एक कॉल आला. त्या कॉलमध्ये मला असं समजलं की इथे कुत्र्यांचा वावर जास्त होत आहे आणि कुत्र्यांचा वावर होत असताना या कॉलमध्ये असं सांगण्यात आलं की इथे एक कुत्रा मांजराला 3-4 कुत्री मांजराला फाडून खात आहेत. ज्यावेळी असा आम्हाला कॉल आल्यानंतर आमचे माणुसकी फाउंडेशनच्या मुलांना आम्ही फोन करून आम्ही सर्वजण इथं आलो तर बघितले तर परिस्थिती एकदम बिकट आणि वाईट होती. या ठिकाणी अक्षरशः कुत्र्याने आपल्या त्या मांजराची चिंध्या केल्यासारखे केल्यात. तर या सुंदर बागेमध्ये नाव सुंदर आहे, परंतु इथं सुंदर तर काही दिसत नाही. अशा अवस्थेत या बागेमध्ये जर का आपल्या पाल्यांना इथं ज्यावेळी आपली लहान मुलं इथं येत असतात तर ह्या मुलांच्यावर असले कोणतेही संकट येऊ नये त्यासाठी महानगरपालिकेने जास्तीत जास्त लवकरात लवकर त्या प्रशासनाने लक्ष घालावं, किंवा जर का प्रशासनाने लवकर लक्ष घालण्यात नाही आल्यास जर आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि माणुसकी फाउंडेशन म्हणून येणाऱ्या काळात येणाऱ्या या 15 दिवसातच आम्ही मोठ्या एक आंदोलन घेऊन आम्ही उतरणार आहे. वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी. शैक्षणिक साहित्य, प्रदर्शन, विक्री, सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर 25 ते 60% डिस्काउंट. वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा. प्रदर्शन 26 मे ते 25 जून पर्यंत. पत्ता नामदेव भवन, कागवाडी मळा, इचलकरंजी. फोन नंबर 97 62 95 71 72. या प्रदर्शनाला आजच भेट द्या.